नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज मी फॉलबद्दल माहिती सांगणार आहे। तर हे जे फॉल आहेत ते कोणत्या कंपनीचे घेते आणि किती रुपयाला आहेत आणि ते कशी यूज करायचे हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला यूजफुल वाटला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आता हे जे फॉल आहेत ते धनश्रीचे फॉल आहेत। मी नेहमी हे धनश्रीचेच फॉल वापरते। ह्याच्यावरती प्राइस आहे 34, पण हे मला इथे आमच्या इथे 17 रुपयाला बसतात आणि जर समजा 1 डझन किंवा त्याच्यावरती जर घेतले तर एक फॉल 16 रुपयाला बसतो। तर हा जो धनश्रीचा फॉल आहे तर सगळीकडे हाच फॉल मिळतो। अजून एक नवीन फॉल आलेला आहे म्हणजे न धुता वापरण्याचा, त्याचं नाव आहे भाग्यश्री, पण तो अजून काय आमच्याकडे आलेला नाही, फक्त माझ्या ऐकण्यात आहे। तर हे सगळे मिळून 16 फॉल आहेत माझ्याकडे। एकदम 12 ते 12 साड्या आणि वरती अजून 4-5 साड्या अशा आल्या होत्या। तर मी एकदम त्या फॉल आणायला गेले होते। तर ह्याचे धनश्रीच्या फॉलचे सहसा कलर अजिबात जात नाहीत, एखादा रेअरली तो कलर जातो। सहसा राणी कलरचा कलर थोडासा जातो किंवा जांभळा डार्कमध्ये, पण म्हणजे रेअरली तर अजिबातच तसं जात नाही। मला तर अजून अनुभव नाही आहे त्याचा। तर आता आपण हे जे फॉल कसा धुवायचा आहे आणि तो कसा वाळत घालून त्याचं काय पुढची प्रोसेस आहे ते बघायचं आहे। मी आता इथेच तुम्हाला पाणी घेऊन दाखवत आहे। तर हे जे फॉल आहेत ते असे थोडेसे हलक्या हाताने धुवायचे आहेत, म्हणजे पाण्यात मिक्स म्हणजे पटकन असे ओले होत नाहीत ते। तर हलक्या हाताने त्याला ओलं करायचं आहे पूर्ण। आणि हे जे फॉल आहेत ते थोडेसे असे पिळून घ्यायचे आहेत आणि हे तुम्ही पाहू शकता बघा, मी इथे खिडकीत वाळत घातलेला आहे। तर स्ट्रेट असे झटकून वाळत घालायचे आहेत। तर हा जो फॉल आहे ना, तुम्ही जेव्हा असं चांगला झटकून वाळत घालताना त्यावेळेस त्याच्यावरची ज्या चुन्या पडतात त्याला किंवा तो चुरगळतो तर त्या अशा निघून जातात। तर हे असे फॉल मी आता सगळे काढून घेत आहे आणि तो फॉल जो खिडकीत टाकलेला आहे तो वाळेपर्यंत थोडेसे मी हे फॉल पण हे धुवून घेते आणि हे फॉल मी वाळत टाकणार आहे। तर हे मी बघा, पहिले मी फॉल धुतलेले होते आणि वाळत टाकले होते, पण अर्धवट अर्धवट वाळल्यावरती आपण त्याला प्रेस करायचं आहे। जर नाही केलं तर ह्याची असं फॉल होतो, म्हणजे एकदम कडक फॉल होतो की ज्याच्या त्या वरच्या ज्या सगळ्या गुढ्या पडलेल्या आहेत त्या अजिबात प्रेसने सुद्धा जात नाहीत। तर तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा फॉल धुतो आपण त्यावेळेस त्या अर्धवट ओला असेल ना त्यावेळेसच आपण त्याला प्रेस करायचं आहे, नाहीतर हे असा फॉल होतो आणि एकदम कडक होतो फॉल आणि हा इस्त्रीसुद्धा होत नाही नंतर। हे माझ्याकडून चुकून म्हणजे राहिलं, फॉल वाळत घातलेले माझ्या लक्षातच नाही राहिलेलं, त्याच्यामुळं माझं प्रेस करायचं राहिलं। तर आता मला हे परत फॉल धुवून घ्यावे लागणार आहेत आणि मला परत ह्याला प्रेस करावं लागणार आहे, त्याशिवाय हे प्रेस होणारच नाहीत। बघा तुम्ही पाहू शकता हे किती कडक झालेले आहेत। हे आत्ता मला म्हणजे लक्षात आलं की हे फॉल इथंच होते शेजारी, म्हणून मला ते तुम्हाला दाखवता आले। तर आता जो मी अगोदरचा फॉल वाळत टाकलेला आहे तो जरासा अर्धवट वाळेपर्यंत मी हे फॉल धुवून त्याला चांगलं असं पिळून घेणार आहे आणि सगळे फॉल असे अगोदर धुवून घेणार आणि मग ते वाळत घालणार आहे। तर हे एक मात्र कायम लक्षात ठेवायचं आहे की फॉल हा जेव्हा आपण धुणार आहोत तो असा पूर्ण झटकायचा आहे आणि मगच वाळत घालायचा। आणि प्रेस करायचा असेल तर तुम्ही पहिल्यांदा अर्धवट ओला असा फॉल घ्यायचा आहे। तर हे बघा, हा जो कलर आहे ना, ह्या फॉलचा पहिल्यांदाच कलर गेलेला आहे, बाकी कोणत्याच फॉलचा कलर गेलेला नाही आहे। एखादा असा फॉल असा असतो की त्याचा कलर जातो, त्याच्यामुळं हे बघा आता ह्या मी वाळलाय का बघते, तर तो काय अजून वाळलेला नाही आहे फॉल। आणि तोपर्यंत मी हे सगळे फॉल आता धुवून घेते आणि वाळत घालते, तोपर्यंत तो रेड कलरचा फॉल वाळेल, मग आपण त्याला प्रेस करूयात। तर आता इथे सगळे हे फॉल धुतलेले आहेत, हे चांगले असे ओपन करायचे, चांगले असे खेचायचे, थोडक्यात झटकायचे आणि मगच हे सरळ असे
वाळत घालायचे आहेत. तर आता हे बघा मी असे फॉल घरातच घातलेले आहेत, कारण खूप ऊन आहे बाहेर आणि हे एकदम वाळले तर मला पटकन प्रेस करता येणार नाहीत, म्हणून मी जरा घरातच सुकत घातलेले आहेत. हे बघा आता हा फॉल सुकलेला आहे. तर आता आपण पटकन याला प्रेस करून घ्यायचं आहे. तर मी खाली याच्या अस्तर टाकलेला आहे, अस्तरच्या घड्या टाकलेल्या आहेत, जेणेकरून मला याच्यावरती प्रेस करता येईल. तर हे मी मशीनवरच प्रेस करत आहे, तुम्हाला दाखवत आहे. तर आता असं सगळं व्यवस्थित सिंगल घेऊन आपण हे प्रेस करून घ्यायचे आहे. पूर्ण कॉटनवरती हे इस्त्रीचं ठेवायचं आहे ॲरो, आणि मगच हे प्रेस करायचं आहे, कारण हा असा प्रेसच होत नाही कपडा. ह्याला जास्त तापलेलीच इस्त्री लागते, त्यावेळेसच हे व्यवस्थित प्रेस होतं. आणि हा जो प्रेस केलेला फॉल आहे ना, हा एकदम छान साडीला लागतो. कारण कसं होतं, जर कडक जर फॉल असेल ना तर साडी अशी वरच्यावर तरंगू शकते आणि नंतर ती परत धुतल्यानंतर ती फॉल वर खाली होऊ शकतो. म्हणून आपण नेहमी जेव्हा फॉल धुवून घेऊ त्यावेळेस आपण प्रेस करूनच घ्यायचा आहे. मी कायम प्रेस केल्याशिवाय फॉल लावतच नाही आणि कस्टमरलाही ते आवडत नाही, त्याच्यामुळे मला ती सवयच लागून गेलेली आहे की प्रेस केल्याशिवाय फॉल लावायचंच नाही. तर अशा पद्धतीने आपण हे प्रेस केलेलं आहे. बघा किती छान झालेलं आहे, असं फॉल वाटत नाही धुतलेला. तर अशा पद्धतीने तुम्हीही करा आणि साडीला व्यवस्थित फॉल लावा. जर साडी खड्यांच्या वगैरे डिझाईनची असेल तर हाताने फॉल लावा, मशीनवर लावता येत नसेल तर. आणि कॉटनच्या साड्याला तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्हाला बघा युजफुल वाटला तर हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉलबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि म्हणजे माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.